नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा वेताळ मॅथ्स नगरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। इथून मागे आपण आतापर्यंत ही जी इझी मॅथ सिरीज सुरू केलेली आहे, त्या इझी मॅथ सिरीज मध्ये ही जी व्हिडिओची शृंखला आपण सुरू केली आहे, तर याच्यामध्ये 2 व्हिडिओ आतापर्यंत आपण अपलोड केलेत। त्यामध्ये एक पहिला जो व्हिडिओ होता तो संख्या चॅप्टरचा पार्ट 1 बघितला, दुसरा व्हिडिओ संख्या चॅप्टरचा पार्ट 2 बघितला। त्यात संख्यांचे काही प्रकार बघितले होते, जसं नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या अशा स्वरूपाचे भरपूर प्रकार बघितले। समसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या अशा स्वरूपाचे भरपूर सारे प्रकार आपण बघितले। तर यामध्ये जर तुमच्यापैकी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की एकदा ते व्हिडिओ बघा। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक, दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी दिलेल्या आहेत, तुम्ही एकदा जाऊन बघा। आणि आवर्जून परत एकदा मी रेकमेंड करेन सर्वांना की जर तुम्हाला असं वाटतंय की मॅथ आपल्याला इझी जायला पाहिजे, सोपं जायला पाहिजे, तर नक्की ही जी शृंखला आपण सुरू केली आहे व्हिडिओची, तर ही पूर्ण बघत चला, पूर्ण व्यवस्थित समजून घेत चला, नक्कीच तुम्हाला मॅथ सोपं केल्याशिवाय। तर चला, आजचा जो आपला टॉपिक आहे तो त्याच्या पुढे जाऊन आपण बघणार आहोत काही आपल्या ज्या संख्या असतात, संख्यांचे जे चिन्ह असतात त्याच्यावर आधारित काही गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात। तर त्यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं मनातल्या मनात उत्तर काढण्याचा प्रयत्न करा। काय वाटतं तुमचं उत्तर काय येतं ते मला तुमच्या मनात बघून धरून ठेवा, आणि नंतर मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस तेच उत्तर बरोबर होतं का हे एकदा चेक करा। बघा, मी जर तुम्हाला असा एकदा प्रश्न दिला की कुठली एक संख्या घेतली, कुठली पण आहे, 2012 वजा काही पण घ्या 5035, 2012 वजा 5035, आणि मी तुम्हाला सांगितलं वजाबाकी करायची आपल्याला। तुम्हाला जर वजाबाकी करणं कोणतं अवघड आहे हो, लहानपणीपासून पहिलीपासून आम्ही वजाबाकी, बेरीज वजाबाकी तर शिकत आलेलो, ती कोणती अवघड आहे आमच्यासाठी? म्हणूनच तरी पण एकदा मी सांगतोय, ही वजाबाकी एकदा करून बघा। चला, तुमच्याकडे वही पेन असेल तर बघा, ट्राय करा, नसेल तर असं एकदा व्यवस्थित लक्ष द्या याच्याकडे आणि तोंडी उत्तर किती येईल काढण्याचा प्रयत्न करा। अवघड नाही, सोपे क्वेश्चन दिला तुम्हाला, कळून गेला असेल। बघा, बरेच जण याचं उत्तर काढत असताना सरळ सरळ ही संख्या मांडतील, 2012 वजा 5035, वजाबाकी करायचा प्रयत्न करतील, काय वजाबाकी करतील, हातचे घेतील वगैरे वगैरे वगैरे, पण शेवटी असं लक्षात येईल, अरे यार इथं उत्तर काहीतरी चुकतंय। कारण का, तर इथं वरती लहान संख्या आली आहे, खाली मोठी संख्या आली। बघा, 2012 ही लहान संख्या आहे, 5035 ही मोठी संख्या आहे। मग इथं तुम्हाला असं वाटेल अरे यार आपलं उत्तर चुकतंय, कारण का प्रश्नच चुकीचा आहे। बऱ्याच जणांच्या मनात येईल हा प्रश्नच चुकीचा आहे, वरती लहान संख्या दिली, खाली मोठी संख्या दिली, उत्तर कसं काढते? लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायला सांगितली, उत्तर काढता येऊ शकत नाही, असं बऱ्याच जणांना वाटेल। काही जण तरी पण उत्तर काढतील, कसे काढतील, काय करतील, सरळ या खालच्या संख्या, ही जी वरची संख्या, वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करत 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 येतील, आणि त्यामध्ये परत आणखी एक करतील। इथं ज्यावेळेस लहान संख्या, वरती लहान संख्या दिसते, खाली मोठी संख्या दिसते, इथं गेल्यानंतर मग ह्या खालच्या अंकामधून वरचा अंक वजा करून खाली उत्तर येते। तसं उत्तर चुकीचं, तसं होणार नाही। आणि म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने डोका लावण्याचा प्रयत्न करेल। काही जणांचं बरोबर देखील, ज्यांना माहिती आहे नियम त्यांचं बरोबर देखील, पण बऱ्याच जणांचं एक उत्तर चुकलेलं देखील असेल। आणि म्हणून अशा स्वरूपाचे गणित कसे करायचे, हे बघ चुकता येत, बरोबर येऊ शकत नाही का, तर नक्कीच येतं, याचंही उत्तर काढता येतं आपल्याला। तर कसं काढायचंय याच्यासाठी आपल्याला काही चिन्हांचे नियम बघायचे, बेरीज वजाबाकीच्या चिन्हांचे नियम खूप जास्त नाहीत बाळांनो, फक्त 4 नियम आपल्याला बघायचे। आणि ते 4 नियम जर का एकदा तुम्ही समजून घेतले तर, आणि परत एकदा सांगतोय, एकदा जर का इथं व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतले तर आयुष्यभर तुम्ही ते नियम विसरणार नाही। एवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन। फक्त पुस्तकी भाषेनुसारच आपल्याला बघायचं नाहीये। तुम्ही 6वी-7वीला असताना हे नियम ऑलरेडी शिकलेला आहात, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, पुस्तकामध्ये ज्या वेळेस दिलेला असतो तो चार्ट असेल किंवा मग अशा स्वरूपात सरळ दिलेला असेल, आणि त्यावेळेस मग ते जे नियम सांगितलेले असतात किंवा ज्या पद्धतीने ते सांगितलं असतं, आपण तात्पुरत्या स्वरूपात ते लक्षात ठेवतो आणि काय कालांतराने ते विसरून जातो। परंतु तसं न करता मी त्याला एका साच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला ते एकदम सोपं जाईल। त्यासाठी मी काही ट्रिक्स देईल तुम्हाला की लक्षात कसं ठेवायचंय, आणि ते एकदा तुम्हाला समजलं की बाकी नंतर तुम्ही कधीच विसरणार नाही। त्यासाठी व्यवस्थित समजून घ्या। चला बघूयात आपण तो एक चार्ट, आणि त्या चार्ट थ्रू आपण सगळं काही समजून घेऊया। आणि एकदा का आपण तो चार्ट बघितला की चार्ट बघितल्यानंतर या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया, त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की म्हणजे मला सांगण्याची गरज पडणार नाही, तुम्ही स्वतः त्याचं उत्तर सांगाल। एवढ्या सोप्या पद्धतीने आपण बघूया। चला बघा, आता आपण तुम्हाला जे सांगितलं होतं की एका चार्ट द्वारे आपण हे बघणार आहोत की कशा स्वरूपात आपल्याला ते करायचं आहे, आणि चिन्हांचे नियम कसे समजून घ्यायचे आहेत ते बघा। आता हा चार्ट तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला, यामध्ये काय दिसतंय बघा, पहिल्या याच्यामध्ये दिसतंय अनुक्रमांक, दुसऱ्या दिसतंय पहिल्या संख्येचे चिन्ह, तिसरा कॉलम आहे दुसऱ्या संख्येचे चिन्ह, चौथा कॉलम आहे क्रिया, 5वा कॉलम आहे उत्तराचे चिन्ह, आणि 6वा कॉलम आहे उदाहरण।
आता यामध्ये तुम्ही म्हणाल हे काय नवीनच, तर याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला एक उदाहरण देतो अगोदर, त्यातून हे समजून सांगतो, मग तुम्हाला जास्त लवकर कळेल. जसं बघा उदाहरणामध्ये मी एक उदाहरण देतो तुम्हाला, कुठलं एखादं साधं सोपं उदाहरण देतो. हा ठीक आहे. 15 अधिक 7 काय दिले बघा मी, 15 अधिक 7. तुम्हाला माहिती आहे ह्या 15च्या अगोदर कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं, तर बेरजेचं चिन्ह असतं. कोणतंच नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं, बेरजेचं चिन्ह असतं. परंतु आपण ते दर्शवत नसतो, गरज नाही त्याची सुरुवातीला. आता हे बघा 7च्या अगोदर सुद्धा इथं कोणतंही बेरजेचं चिन्ह आहे, इथं दाखवावं लागतं म्हणून दाखवलं, पण याच्या अगोदर काहीच कुठली संख्या नाहीच आहे ना, त्यामुळे याच्या अगोदर संख्या नसताना चिन्ह जर नसेल तर ते बेरजेच आहे असं गृहीत करायचं. आता बघा अधिक 15 अधिक 7 प्लस 15 प्लस 7 या दोघांची ज्यावेळेस आपल्याला ऍडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे, त्यावेळेस आपण काय करणार, उत्तर काय करणार हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे कसं करत असतो आपण, तर 15 अधिक 7 करणार, त्यांचं उत्तर लिहून टाकणार. 15 अधिक 7 किती झाले, 22. मग ते उत्तर तुम्ही समोर लिहून ठेवा. 15 अधिक 7 22, आणि हे प्लस प्लस असल्यामुळे उत्तर सुद्धा ते प्लस मध्येच राहतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता हे जे आलं ही बेरीज सगळ्यांना येते. हा नियम कसा आहे हे देखील तुम्हाला सांगतो. पहिल्या संख्येचं चिन्ह प्लसच आहे, कोणतंच नाही म्हणजे प्लसचं. दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लसचं. ज्यावेळेस हे पहिल्या संख्येचं चिन्ह प्लसचं असतं, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लसचं असतं, त्यावेळेस क्रिया करायची बेरजेची. म्हणून आपण इथं दोघांची बेरीज केली होती बघा. 15 अधिक 7 बरोबर 22 ही बेरीज केली आपण. आणि उत्तराला चिन्ह, तर उत्तराला चिन्ह बेरजेचं द्यायचं, म्हणून इथं आपण बघा बेरजेचं चिन्ह दिले. तुम्ही मला कुठं दिले, मगाशी सांगितलं तुम्हाला, जिथं दिलेलं नाही म्हणजे कोणतं असतं, बेरजेचं. म्हणून अशा स्वरूपात हा नियम जर आपल्याला लिहून घ्यायचा ठरला, अनुक्रमांक 1 म्हणजे आपला पहिला नियम आपण बघतोय. त्यामध्ये पहिल्या नियमामध्ये आपण बघतोय पहिल्या संख्येचे चिन्ह. पहिल्या संख्येचे चिन्ह म्हणजे काय, ह्याच्या दोन संख्या आहेत, त्यापैकी ही जी पहिली संख्या आहे या पहिल्या संख्येचं चिन्ह कोणतं हे आपल्याला बघायचं. तर त्या पहिल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, बेरजेचं, म्हणजे कोणतंच नाही म्हणजे प्लस. त्यानंतर दुसऱ्या संख्येचे चिन्ह, दुसऱ्या संख्येचे चिन्ह कोणतं बघा बरं, दुसरी संख्या आहे 7, तिचं चिन्ह कोणतंच नाही म्हणजे आहे म्हणजे कोणतं आहे, प्लस, हे दर्शवलेलं. त्यामुळे दुसऱ्या संख्येचे चिन्ह सुद्धा प्लस. पहिल्या संख्येचे चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचे चिन्ह प्लस. मग क्रिया कोणती करायची, तर नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस दोन्ही प्लस प्लस असतात त्यावेळेस क्रिया नेहमी त्या दोघांमध्ये बेरीज करायची. क्रिया करायची म्हणजे काय करायचं, तर तिथं काय करणार, बेरीज करणार, वजाबाकी करणार, गुणाकार करणार की भागाकार करणार, हे जे आहे ते म्हणजे क्रिया. मग ते काय करायची, बेरीज करायची. आणि मग उत्तराचं चिन्ह कोणतं द्यायचं, तर उत्तराला चिन्ह देतात. हे जे आलेले बेरीज केली आपण, उत्तर आले त्याचं चिन्ह कोणतं द्यायचं, इथं आपण कोणतं चिन्ह दिले, बेरजेचं. नाही म्हणजे कोणतं आहे, बेरजेचं, म्हणून उत्तराला चिन्ह आपण द्यायचं प्लसचं. उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, प्लसचं, म्हणून मी इथे लिहिलं प्लस. उत्तराच्या चिन्हाच्या खाली लिहिलं प्लस. आणि उदाहरण तर तुमच्या समोर मी दिलेलंच आहे. ठीक आहे, समजलं असेल सर्वांना. असं तुम्ही एक दोन दुसरे उदाहरण करून बघा, तुम्हाला समजून जाईल. कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या, दोघांचे चिन्ह प्लस प्लस घ्यायचे, त्यांचं उत्तर काय येतं बघून घ्यायचं. ठीक आहे, या नियमानुसार. हा सर्वांना माहिती असणारा नियम आहे, याच्यामध्ये जास्त काय अवघड नाही वाटणार. त्यामुळे मी पुढचा नियम घेतो, नंबर 2. बघा ज्यावेळेस पहिल्याही संख्येचं चिन्ह मायनस असेल, एक काम करा, मी तुम्हाला अगोदर उदाहरण देतो एखादं, म्हणजे त्यातून तुम्हाला जास्त लवकर कळेल. बघा उदाहरण, वजा, हेच उदाहरण खाली घेतो, वजा 15 वजा 7 याचं उत्तर काय येईल. वजा 15 वजा 7 याचं उत्तर काय येईल, सांगा बरं काय येईल, आठवा तुमच्या मनातली म्हणा. बघा काय होईल, वजा 15 वजा 7. इथं बरेच जण काय करतील, 15 वजा 7, 15 वजा 7 8, मग इथं 8 लिहितील आणि सोडून देतील. असं होणार नाहीये, कारण की ह्या 15चं देखील चिन्ह वजाचं आहे, 7चं देखील चिन्ह वजाचं आहे. ज्यावेळेस असे वजा वजा होतात त्यावेळेस काय करायचं, नीट समजून घ्या. ज्यावेळेस दोन्ही संख्यांचे चिन्ह मायनसचे असतील म्हणजे वजाचे असतील, ऋण असतील, त्यावेळेस आपण त्या दोघांची करायची बेरीज. काय करायची, दोघांची बेरीज, म्हणजे क्रिया कोणती करायची, तर बेरजेची असं त्याला म्हणायचं. मग 15 अधिक 7, 15 अधिक 7 किती झाले, 22. तुम्ही म्हणा सर तिथं अधिक अधिकचे होते, 15 अधिक 7 22 झाले. आधी तर वजा वजा असताना सुद्धा 22च कसं काय, तर हो 22च होतात, पण उत्तराचं चिन्ह बदलतं. ते कोणतं राहतं बघा, ज्यावेळेस दोघांनाही वजाचं चिन्ह असतं त्यावेळेस उत्तराला देखील चिन्ह वजाचं जातं. कळतंय, म्हणजे ज्यावेळेस अशा तुम्हाला कुठल्याही दोन संख्या दिसतील आणि त्या दोघांची देखील चिन्ह वजाचे दिसतील, आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितले वजा 15 वजा 7 अशा स्वरूपाच्या कुठल्या दोन संख्या, आणि तुम्हाला सांगितले सोडवा, तर काय करणार तुम्ही, वजा वजा दोन्ही वजा वजाचे दिसतात ना, सरळ त्या दोन संख्यांची बेरीज करून टाका. चिन्ह विसरून जा, सरळ दोन संख्यांची बेरीज करा. 15 आणि 7 दोघांची बेरीज केली तर 15 अधिक 7 किती झाले, 22. आणि मग उत्तराला चिन्ह देताना एक लक्षात ठेवायचं, दोन्ही वजा वजाचे ना, मग उत्तराला चिन्ह देखील वजाचे देऊन टाकायचं. झालं तुमचं उत्तर.
कळालं असेल नक्कीच. अशा स्वरूपात असे कुठल्याही संख्या असतील तर ते आपण करू शकतो. आपण बघूयात याच्यावर आधारित नियम. म्हणजे पहिल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? वजाचं, म्हणून पहिल्या संख्येचं चिन्ह मी वजाचं देतो. दुसऱ्या संख्येचं चिन्ह कोणतं? तर दुसरी संख्या बघा 7 आहे, तिचं चिन्ह वजाचं आहे, म्हणून दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा देतोय. मग पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा असेल, तर क्रिया कोणती करायची? आठवतंय का आता क्रिया कोणती केली आपण? ज्यावेळेस दोन्ही वजा वजा होते त्यावेळेस दोघांची आपण बेरीज केली. 15 अधिक 7 22 झाली, म्हणजे बेरीज केली. म्हणून क्रिया करताना बेरजेची क्रिया केली आपण, बेरजेची. आणि मग उत्तराला चिन्ह कोणतं? उत्तराला चिन्ह आपण बघितलं आता कोणतं दिलं? वजाचं. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन्ही अधिक अधिक होते त्यावेळेस अधिकचं चिन्ह दिलं, दोन्ही वजा वजा असतील तर उत्तराला चिन्ह वजाचं दिलं, पण दोघी जागेवर बेरीजच केली. आता काय म्हणते सर लक्षात ठेवायला मग कन्फ्युजन होईल, टेन्शन घेऊ नका. मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. हा पूर्ण चार्ट आपण बघितला का? एकदम सोपी पद्धत सांगणार आहे लक्षात ठेवण्यासाठी, फक्त समजून घ्या. नंतर कधीच विसरणार नाही तुम्ही ती पद्धत एकदा लक्षात ठेवा. बघा तिसरा नियम. तिसरा नियम बघत असताना परत एकदा मी अगोदर उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे लवकर कळेल. बघा आता परत एकदा हेच उदाहरण देतो. म्हणजे कसं आहे तेच उदाहरण काय घेतोय परत परत, कारण तुम्हाला हे सगळ्या जे उदाहरणं आहेत किंवा सगळे जे नियम आहेत ते एकाच उदाहरणाद्वारे समजून सांगितल्यामुळे तिथं कन्फ्युजन होणार नाही, म्हणून ते उदाहरण. बघा 15 वजा 7, काय सांगतो मी? 15 वजा 7. आता काय होईल बघा, नीट लक्ष द्या. पहिली संख्या कोणती आहे? 15, तिचं चिन्ह कोणतं आहे बघा बरं? अधिकचं, प्लसचं. दुसरी संख्या कोणती आहे? 7, तिचं चिन्ह कोणतं आहे बघा बरं? मायनसचं, वजाचं. ज्यावेळेस पहिल्या संख्येचं चिन्ह प्लसचं आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनसचं आहे, अशा वेळेस कंपल्सरी एक काम करायचं. कंपल्सरी एक काम करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपली रेग्युलर सारखी वजाबाकी झाली, दुसरं काहीच नाही. मोठी संख्या अगोदर नंतर लहान संख्या, रेग्युलरची आपली वजाबाकी झाली, म्हणून तेच इथं करायचंय. परंतु जरी लहान मोठी संख्या मागे पुढे झाली तरी टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे काय? 15 वजा 7 करत असताना इथं सरळ 15 मधून 7 आपण वजा करणार, उत्तर 8 राहिलं. उत्तराला चिन्ह देत असताना काय करायचं? तर उत्तराला चिन्ह देत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपण बघतोय बेरीज वजाबाकीच्या चिन्हांचे नियम. तर बेरीज वजाबाकी करत असताना जर एक प्लस असेल आणि दुसरी मायनस असेल त्यावेळेस सरळ त्या दोघांची वजाबाकी करा आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. ह्या दोन्हीमध्ये संख्या मोठी कोणती आहे ते बघा आणि त्याचं उत्तराला चिन्ह द्या. मला सांगा 7 मोठा आहे की 15 मोठे आहेत? साहजिकच 15 मोठे. आणि 15चं चिन्ह कोणतं आहे बघा बरं? 15 चिन्ह प्लसचं आहे आणि म्हणून उत्तराला चिन्ह प्लस द्यायचं. पण प्लस असेल तर द्यायची गरज नाही, तुम्हाला आपल्याला अगोदरच माहिती आहे. आणि म्हणून हे +8 ह्याचं उत्तर झालं. ठीक आहे. याचं एक आधारित दुसरं एक उदाहरण देतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बघा नीट लक्ष द्या. ह्याला ए नाव टाकतो, ह्याच्यावर आधारित उदाहरण आहे म्हणून ए नाव टाकतो. बघा 6 वजा 20. काय उत्तर? प्रश्न घेतलाय मी 6 वजा 20. आता मी असा प्रश्न का घेतला? तर आपण जे नियम बघतोय, पहिल्या संख्येचं चिन्ह प्लसचं, दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनसचं असेल तर काय करायचं, हा आपण नियम बघतोय, म्हणून तसा प्रश्न घेतलाय मी. फक्त काय केलं, इथं अगोदरची संख्या मोठी होती, नंतरची संख्या लहान होती, म्हणून ही वजाबाकीचा नियम तुम्हाला माहितीच होता. 15 वजा 7 करायचे असेल तर 8 लिहिणार वगैरे हे तुम्हाला माहिती होतं. त्यात असं नियम बसवण्याची गरज नव्हती, ते लहानपणी तुम्ही शिकत आलाय. पण अशा स्वरूपाचा ज्यावेळेस क्वेश्चन येईल तिथं मगाशी जसं सांगितलं होतं 2012 वजा 5035, तो क्वेश्चन या नियमानुसार सोडवायचा. तर बघा काय होईल, पहिली संख्या लहान आहे, दुसरी संख्या मोठी आहे आणि लहान संख्येतून मोठी संख्या आपल्याला वजा करायला सांगितली, 6 वजा 20 सांगितलं. अशा वेळेस बरेच जणांचं कन्फ्युजन होतं ना. आणि म्हणून आपण काय करणार आहे बघा, इथं 6 वजा 20 करत असताना नेहमी लक्षात ठेवा, पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या मायनस आहे. अशा वेळेस नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची. काय सांगतोय मी, एक प्लस आहे, दुसरी मायनस आहे, कंपल्सरी मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची. इथं मोठी संख्या कोणती बघा बरं, 20. लहान संख्या कोणती आहे, 6. 20 मधून 6 वजा करा आणि उत्तर समोर लिहा. बघा बरं, 20 मधून 6 वजा केल्यावर उत्तर किती येईल? 20 मधून 6 गेले तर खाली किती राहिले, 14. आणि मग राहिला शेवटचा आपला कॉलम उत्तराचं चिन्ह. तर कंपल्सरी ज्यावेळेस एक प्लस साइन एक मायनस आहे त्यावेळेस उत्तराला चिन्ह देत असताना कंपल्सरी मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या कोणती, 6 मोठा आहे की 20 मोठा आहे, तर 20 मोठे. आणि 20 जर मोठे असेल तर 20चं चिन्ह कोणतं होतं, वजा. आणि म्हणून इथं उत्तराला चिन्ह द्यायचं वजा 14. समजतंय? म्हणून अशा स्वरूपाचा हा प्रश्न असतो. बघा आठवा, मगाचा तुमचा तो प्रश्न 2012 वजा 5035.
तो प्रश्न तुम्हाला दिला होता, तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या वहीवर तुम्ही उत्तर काढून बघा किंवा मनातल्या मनात उत्तर काढून बघा. बघा काय होईल त्याच्यामध्ये. आपण इथं काय करणार, पहिली संख्या प्लसची, दुसरी संख्या मायनसची. लहान मोठी अगोदर नंतर काही विचार करायचा नाही, फक्त एक लक्षात ठेवायचं, पहिली संख्येत चिन्ह कोणतं आहे प्लस, दुसऱ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे मायनस. असं जेव्हा असतं सरळ सरळ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या कोणती अगोदर मांडून घेतोय मी 5035 आणि त्याच्यातून लहान संख्या वजा करतोय 2012. मला सांगा यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती येईल. 5तून 2 गेले खाली राहिले 3, 3तून 1 गेला खाली राहिले 2, 0 शिला 0, 5तून 2 गेले खाली राहिले 3. उत्तर आलं आपलं 3023. म्हणजे सरळ काय केलं आपण, ह्या दोघांची ज्यावेळेस वजाबाकी केली त्यांचं उत्तर आलं 3023. आणि उत्तराला चिन्ह देत असताना काय करणार, तर सरळ मोठ्या संख्येचं देणार, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे. उत्तराला चिन्ह देताना मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती 5035, तिचं चिन्ह कोणतं आहे मायनसचं, म्हणून उत्तराला आपलं वजा 3023. बघा हेच आलं होतं का तुमचं मगाशी उत्तर. हे जर नसेल आले तर उत्तर चुकले, आणि हेच जर आलं असेल तर उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे, अशा स्वरूपात हे करायचं असतं. मी थोड्या वेळासाठी याला मिटवतो. ठीक आहे, आणि आपण बघूयात आता हा नियम. बघा काय केलं आपण, पहिल्या संख्येचं चिन्ह प्लसचं होतं, लहान आहे का मोठी याच्याशी घेणं देणं नाही. पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे. ज्यावेळेस पहिलीचं प्लस असतं दुसरीचं मायनस असतं त्यावेळेस क्रिया कोणती करायची सांगितली मी, वजाबाकीच करायची सांगितली. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा असं म्हटलं होतं, म्हणजे क्रिया वजाबाकीचीच करायची, म्हणून इथं क्रिया करायची वजाबाकी. परंतु उत्तराला चिन्ह देताना काय सांगितलं मी, उत्तराला चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचे द्यायचे. त्या दोन पैकी जी मोठी संख्या असेल तिचं चिन्ह उत्तराला द्यायचं. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे झालं. हा एवढा सोपा नियम. आणि शेवटचा नियम आपण बघूया, चौथा नियम, शेवटचा नियम आहे बघा. त्यामध्ये काय होईल, परत एकदा अगोदर उदाहरण घेऊयात, मग नंतर आपण इकडे नियमाकडे येऊया. बघा याच्यामध्ये काय होईल, परत एकदा मी काय करतोय, पहिल्या संख्येला चिन्ह देतो वजाचं. बघा एखादा वजा 15 आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह देतो अधिक 7. बघा नीट लक्ष द्या, प्रश्न काय वजा 15 अधिक 7. तुम्हाला याच्यामध्ये नाही बदल आहे बघा. 15 वजा 7 होतं, इथं काय, इथं अगोदर प्लस होतं नंतर मायनस होतं, इथं अगोदर मायनस आहे नंतर प्लस आहे. वजा 15 अधिक 7 असं आहे. आणि मग याला आपण काय करणार, पहिल्याचा जवाब मायनस आहे, दुसऱ्या जवाब प्लस आहे, अशा वेळेस क्रिया करायची वजाबाकीची. काय सांगतोय, क्रिया कोणती करायची, वजाबाकीची. मग क्रिया करत असताना, वजाबाकीची करत असताना कंपल्सरी मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची. जसं इथं केलं होतं ना, सेम तेच इथं सुद्धा करायचंय. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 15 मधून 7 गेले, खाली किती राहिले 8. आणि उत्तराचं चिन्ह देत असताना कंपल्सरी परत एकदा तोच नियम, उत्तराचं चिन्ह देत असताना मोठ्या संख्येचं. या दोघींमधून मोठी कोण आहे बघा बरं, 15, आणि ते चिन्ह कोणते वजाचं, म्हणून इथं वजा 8 असं त्याचं उत्तर आलं. कळलं असेल. जसं इथं आपण 2 उदाहरणं बघितले, तसं आणखी एक उदाहरण बघूया. तिथं त्याला मी बी टाकतो. बघा काय होईल, जसं आपण इथं पहिल्या संख्येला वजाचं चिन्ह ठेवायचंय, पण तुम्ही बघितलं इथं जर मोठी संख्या वजा आली म्हणून उत्तरात चिन्ह वजा आलं, पण जर लहान संख्या वजाची असेल तर काय होईल, तर नीट लक्षात द्या. याचा हा जो दुसरा उदाहरण होतं ते इथं घेतो, तर चिन्ह बदलतो, वजा 6 अधिक 20 बरोबर. म्हणजे पहिल्या संख्येला वजाचं चिन्ह, दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह. असं जेव्हा असतं त्यावेळेस काय होतं, तर तुम्हाला सांगितलं सरळ सरळ दोघांची वजाबाकी करा. फक्त वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या 20 आहे, लहान संख्या 6 आहे. 20 मधून 6 जर वजा केले तर खाली किती राहतील 14. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे, मोठी संख्या 20, तिचं चिन्ह प्लस, म्हणून उत्तराला चिन्ह प्लस. पण प्लस असेल तर द्यायची गरज नाही. म्हणजे असं कंपल्शन नाही हा की अगोदर प्लस मग मायनस असेल तर मायनसच येतं किंवा प्लसच येतं, असं नाही. तर उत्तराला चिन्ह कंपल्सरी मोठ्या संख्येचं, हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय. ठीक आहे. आणि म्हणून याच्यावर आधारित आपण एक नियम बघूयात. हाच नियम म्हणजे पहिल्या संख्येचं चिन्ह मायनसचं असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लसचं असेल, त्यावेळेस क्रिया करायची नेहमी वजाबाकीचीच. परंतु उत्तराला चिन्ह देत असताना मोठ्या संख्येचे. एवढा सोपा. बस हे 4 नियम जर तुमच्या लक्षात राहिले ना, तर तुम्हाला बेरीज वजाबाकीच्या चिन्हांमध्ये कधीही गफलत होणार नाही.
आता राहिला प्रश्न, सर हे थोडस कन्फ्युजन मध्ये पाडल्यासारखं केलं सर तुम्ही आम्हाला, थोडंसं आमचं कन्फ्युजन झालं याच्यामध्ये, कोणत्यात कोणती बेरीज करायची, कोणती वजाबाकी करायची. इथं पण बेरीज वजाबाकीची चिन्ह दिसतात, इथं मोठ्या संख्येचं लहान संख्येचं म्हणताय, परत इथं बेरीज वजाबाकी दिसते. तर मी तुम्हाला एक सोपी साधी ट्रिक्स देतो यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी, नीट समजून घ्या. बघा इथं फक्त मोजून आपल्याकडे 4 नियम आहेत. आणखी एक गोष्ट क्लिअर करून घ्या, आपण सध्याला बघतोय बेरीज वजाबाकी करतानाच्या चिन्हांची नियम. गुणाकार भागाकाराच्या चिन्हांचे नियम आपण आणखी बघितले नाहीत. गुणाकार भागाकाराचे नियम थोडेसे वेगळे असतात, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप जास्त वेगळे नाहीत, याच्यावर आधारितच तुम्हाला मी दोघांची एक सांगड घालून देईल आणि लक्षात कसं ठेवायचं सांगेल, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्याला फक्त बेरीज वजाबाकीचे चिन्हांचे नियम बघतोय. आणि त्यामध्ये बघा 4च नियम आहेत. पहिल्या संख्येला जर बेरजेचं चिन्ह असेल, दुसऱ्याही संख्येला बेरजेचं चिन्ह असेल, म्हणजे दोन्ही प्लस प्लस असतील, धन ज्याला आपण मराठीत म्हणतो, दोन्ही प्लसच्या संख्या असतील तर कंपल्सरी बेरीजच करायची. दोन्ही मायनसच्या संख्या असतील तरी पण त्यांची बेरीजच करायची. म्हणजे लक्षात ठेवायला आपली कृती नंबर 1, ट्रिक्स नंबर 1, जर पहिल्या संख्येचं आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह सारखं असेल, पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचं चिन्ह सारखं असेल तर क्रिया नेहमी बेरजेचीच करायची. आणि पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचं चिन्ह वेगळं असेल, इथं पण बघा पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचं चिन्ह वेगळं असेल तर क्रिया नेहमी वजाबाकीचीच करायची. कृती नंबर 1 कळली ना? जर सारखे सारखे चिन्ह असले तर सरळ त्या दोघांची बेरीज करा. मग ते सारखे सारखे मध्ये दोन्हीचे प्लस प्लस असले तरी चालतील आणि दोन्हीचे मायनस मायनस असले तरी चालतील, काहीही घेणं देणं नाही. सारखे सारखे चिन्ह दिसले की सरळ बेरीज करून टाकायची दोघांची, मग कोणते चिन्ह असो, प्लस की मायनस. राहिला प्रश्न, वेगवेगळे चिन्ह असले तर सरळ वेगवेगळे जर दोघांचे चिन्ह दिसले, पहिल्याचं प्लस आहे दुसऱ्याचं मायनस आहे, किंवा पहिल्याचं मायनस आहे दुसऱ्याचं प्लस आहे, असे जर चिन्ह दिसले वेगवेगळे तर सरळ दोघांची वजाबाकी करून टाकायची, बाकी काहीच विचार नाही करायचा. सारखे सारखे चिन्ह दिसले बेरीज, वेगवेगळे चिन्ह दिसले वजाबाकी. आता राहिलं उत्तराचं चिन्ह. तर उत्तराच्या चिन्हामध्ये तुम्हाला इथे मी सांगितलं मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं पण मी सांगितलं मोठ्या संख्येचं चिन्ह. पण सारखे बेरीज बेरीज असेल तर बेरीजचे चिन्ह सांगितले, वजाबाकी वजाबाकी असेल तर वजाबाकी चिन्ह सांगितले. पण इथं परत एकदा इथं मोठ्या संख्येचं वजाबाकी बेरीज असं करण्यापेक्षा सरसगट एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करतानाच्या चिन्हांचे नियम बघतोय आणि त्यात उत्तराचं चिन्ह कोणतं द्यायचं असं ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस सरळ सरळ एक करायचं, सरसगट उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं असंच ठेवायचं. मग इथं पण बघा उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं लक्षात ठेवा, इथं पण लक्षात ठेवा उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचे. इथं पण लक्षात ठेवा उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं बरं, उत्तराचं चिन्ह इथं मोठ्या संख्येचं कसं काय? तर मला सांगा, इथं जर प्लस आहे इथं पण प्लस आहे, दोन्ही जर प्लस प्लसच असतील तर मोठी संख्या असली काय लहान संख्या असली काय, उत्तराचं चिन्ह आपल्याला कोणतं द्यायचंय, प्लसच द्यायचंय ना. म्हणून मोठ्या संख्येचं म्हणलं काय लहान संख्येचं म्हणलं काय, काही फरक पडणार आहे का? नाही. राहिला प्रश्न इथं दोन्ही मायनस मायनसच आहे, मग लहान संख्या पण मायनसची मोठी संख्या पण मायनसची, मग उत्तराचं चिन्ह आपला मायनसच द्यायचंय ना. मग मोठ्या संख्येचा म्हणा किंवा लहान संख्येचा म्हणा काही फरक पडतो का? नाही. परंतु मी मोठ्या संख्येचं का म्हणलो, कारण की इथं पण मोठ्या संख्येचं उत्तर कंपल्सरी द्यायचं, इथं पण मोठ्या संख्येचं चिन्ह कंपल्सरी द्यायचंय. असं जर असेल तुम्ही सरसकट चौघांना पण मोठ्या संख्येचं जर म्हटलं तर लक्षात ठेवायला तुम्हाला सोपंच आहे. आणि म्हणून आपली ट्रिक्स नंबर 2 आहे, कंपल्सरी ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करायची आहे ते बेरीज वजाबाकी करताना दोन्हीचे चिन्ह सारखे सारखे असेल तर दोघांची बेरीज करा, दोघांचे चिन्ह वेगवेगळे असेल तर दोघांची वजाबाकी करा आणि उत्तराचं चिन्ह कंपल्सरी मोठ्या संख्येचंच द्या. तो दोघांमध्ये बघायचा, मोठी संख्या कोणती 15 तिचे चिन्ह कोणते प्लस प्लस देऊन टाका, मोठी संख्या कोणती वजाची 15 तिचे चिन्ह वजाचं वजा देऊन टाका, मोठी संख्या कोणती 15 तिचे चिन्ह कोणते प्लस म्हणून प्लस द्या. इथं मोठी संख्या 20 तिचे चिन्ह मायनस मायनस द्या, मोठी संख्या 15 चिन्ह मायनस मायनस द्या, मोठी संख्या 20 तिचे चिन्ह प्लस म्हणून प्लस द्या. कळलं? म्हणजे कंपल्सरी लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इतकी सरळ सोपी साधी ट्रिक्स आहे. आणि म्हणून याच्यावर आधारित तुम्ही कितीही मोठ्या संख्यांचे तुम्हाला बेरीज वजाबाकी चिन्हांचे नियम आले, प्लस अगोदर येऊ द्या, मायनस नंतर येऊ द्या, मायनस प्लस येऊ द्या, प्लस मायनस काहीही येऊ द्या, तुम्ही अशा स्वरूपात याचा वापर करून ते गणित सोडवू शकता. तर अशा स्वरूपात आशा करतो की तुम्हाला हे सर्व नियम समजले असतील. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला वहीवरती प्रॅक्टिस करण्यासाठी सोपं जाईल. आणि याच्यावर आधारित नक्की प्रॅक्टिस करा, मनाने उदाहरणं घ्या आणि त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस करा. जर काही नाही समजलं किंवा काही अडचणी असतील किंवा काही सजेशन असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये खाली कळवा. आणि बघत राहा, इथून पुढेही जे आपण व्हिडिओ देणार आहोत, अपलोड करणार आहोत, ते सर्व व्हिडिओ बघत राहा. त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला असं वाटतंय मॅथ तुम्हाला सोपं जायला पाहिजे आणि या व्हिडिओचा थोडाफार जर फायदा वाटतोय, असं जर वाटतंय की सोप्या पद्धतीने थोडंसं चाललंय तुमच्या रेग्युलर पेक्षा,
तर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर सबस्क्राईब ज्यांनी केलं असेल त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जेणेकरून शेअर यासाठी सांगितलंय की तुमचे जे इतर मित्रमैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील, सध्याला कोरोनाची परिस्थिती आहे, सगळे घरीच आहेत, शाळा बंद आहेत, ट्युशन बंद आहेत आणि म्हणून घरी तरी कमीत कमी तुमचा मॅथ विषय एकदम सोपा होऊन जाईल, त्यांचाही मॅथ विषय सोपा होऊन जाईल, तुमच्यामुळे त्यांनाही कुठेतरी फायदा होऊन जाईल. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला नक्की विसरू नका. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.